एक येतो पण आला तरी चालते. आत्ता आम्ही चाललेले तुळजाभवानीच्या देवीच्या मंदिरामध्ये. हे बघा दोघंजण, आणि ह्या ज्या आहेत ह्या पायऱ्यांचा जिना आहे. आता आम्ही पायऱ्या चढत चढत वरती चाललेला आहे. तुम्ही पाहू शकता. हा जिना पूर्ण असं चालत चालणार आहे. हे पाहू शकता. आम्ही दोघं पण चाललेलं आहे तुळजाभवानीच्या देवीच्या मंदिरामध्ये. आता तुम्हाला पण आमच्यासोबत देवीचे दर्शन घडवणार. हे साबळेवाडीच्या मंदिरामध्ये आलेले आहे. मी ह्याच्या आधी ह्या मंदिरामध्ये 15 वर्षापूर्वी एकदा आलो होतो. त्याच्यानंतर आत्ता आलेले मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता. 2 व्हीलर पार्किंग आहे, 4 व्हीलर पार्किंग आहे. हे गाड्या डायरेक्ट किती वरती पण येऊ शकतायत. हे आता आलेले आपण. हे बघा पूर्ण पार्किंगचं पण आहे. हे आता आपण जाणार आहे अंबिका माता च्या प्रवेशद्वार मंदिरामध्ये. आणि चप्पल स्टँड पण आहे, तिथे चप्पल पण चाललेले आपण मंदिरामध्ये. हे तुम्ही देवीचं मंदिर परिसर पाहू शकता. हे आलेलं आहे आपण देवीच्या मंदिरामध्ये. पाहू शकता. आता हे देवीच्या मंदिरामध्ये. पहिलं गेट नव्हतं रे. हे पाहू शकता. आता असं देवीच्या मारतोय. देवीच्या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा पाहू शकता. हे देवीच्या मंदिरामध्ये आलेलं आहे. हे देवीच्या चला मंदिराचा परिसर बाहेरचा दारातला. चावी नाही का मध्ये ह्याची? चावी नाही का? पहिले लॉक नव्हतं, आता लॉक लावतात का? चावी आहे का? पायाकडे चावी नाही का? ते खाली राहते ते का? इथं ना तिकडे का? मला वाटलं इथं खाली राहते. ते भेटलं ते का? निसर्गरम्य वातावरण आहे हे पाहू शकता तुम्ही. आणि
मंदिर पण खूप छान आहे, पाण्यासारखे आहे. हे पूर्ण परिसर मंदिराचा पाहू शकता. आणि पूर्ण मंदिरावरती येण्यासाठी पण आपल्याकडं काय, आणि हे मेन प्रवेशद्वार आहे मंदिराचा. हे तुळशी झाडाने इथं नारळ फोडायचे. आणि हे पाहू शकता, हे असं एकूण हे मंदिराच्या आसपासचा परिसर. तुम्हाला हा रस्ता वरती येण्यासाठी पूर्णपणे असा 4 व्हीलरची पार्किंग पण आहे. गाड्यांची ते पण दाखवत आहे. खाली साबळेवाडीचा रस्ता आहे. सभा मंडपाचा हॉल आहे. सभा मंडप ओम नमः शिवाय महादेवा. पाहू शकता वरती देवीपासून पाहण्यासारखा एकदम मस्त सुरेख परिसर आहे.